भारत आणि अमेरिकेदरम्यान ऐतिहासिक व्यापारी करार झालाय। या करारामुळे दोन्ही देशातल्या आर्थिक संबंधांवर परिणाम होणार आहे। पण मग याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे? भारतीय बाजारपेठेत अमेरिकेतल्या वस्तू जसं की आयफोन, लॅपटॉप, वॉशिंग मशीन, धान्य पदार्थ ते प्रोसेस्ड फूड हे सगळं स्वस्त होणार की महाग? करारानंतर अमेरिकेनं भारतावरच्या टॅरिफमध्ये काय कपात केली आहे? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। फेब्रुवारी महिना उजाडला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठी घडामोड समोर आली। भारत आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक व्यापारी करार झाला। हा करार दीर्घकाळ प्रलंबित होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा झाली आणि या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। या करारामुळे भारतीय बाजारपेठेत अमेरिकन उत्पादनं स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झालाय। अहवालानुसार आयात शुल्कात कपात झाल्यामुळे भारतीय ग्राहकांच्या खिशावरचा ताण कमी होणार आहे। या कराराचा बाजारपेठेवरचा परिणाम पाहण्याआधी टॅरिफचं गणित नेमकं काय आहे ते समजून घेऊया। या करारानुसार अमेरिका भारतीय उत्पादनांवर लादलेलं रेसिप्रोकल टॅरिफ 25% वरून 18% पर्यंत खाली आणणार आहे। दुसरीकडे भारतानंही अमेरिकन उत्पादनांवरचा टॅरिफ आणि नॉन टॅरिफ अडथळे टप्प्याटप्प्यानं शून्यावर आणण्याचं आश्वासन दिलंय। टॅरिफ मधली ही कपात इतर देशांच्या तुलनेत कितीनं कमी आहे हे देखील समजून घेऊया। त्यासाठी इतर देशांना किती टॅरिफ लावला जातो तेही पाहूया। ब्रिक्स देशांवर किती टॅरिफ आहे ते आपण पाहतोय। रशिया आणि ब्राझीलवर 50% इतका टॅरिफ आकारण्यात येतो। चीनवर 34%, दक्षिण आफ्रिका 30%, भारत आधी 25% होता, आता तो 18% करण्यात आलाय। या व्यतिरिक्त इतर देशांवर किती टॅरिफ आकारण्यात येतो तेही पाहूया। अमेरिकेकडून दक्षिण कोरियावर 25% टॅरिफ आकारण्यात येतो, मलेशिया 22, फिलिपाईन्स 21, बांगलादेश 20, व्हिएतनाम 20 आणि पाकिस्तान 19 इतका टॅरिफ आकारण्यात येतो। आता अमेरिकेनं टॅरिफ कपात केल्यानंतर भारताच्या आयात आणि निर्यातीवर मोठे परिणाम होणार आहेत। काय स्वस्त होणार आहे ते पाहण्याआधी भारत अमेरिकेत आयात निर्यात नेमकं काय होतं ते पाहूया। भारत कोणती उत्पादनं अमेरिकेला पाठवतो म्हणजे निर्यात करतो ते आपण पाहतोय। यात औषधं आणि जैविक उत्पादनं 8.1 अब्ज डॉलरची होतात, तर दूरसंचार उपकरणं 6.5 अब्ज डॉलर, मौल्यवान दगड 5.3 अब्ज डॉलर, पेट्रोलियम उत्पादनं 4.1 अब्ज डॉलर, सोन्यासह इतर धातूंचे दागिने 3.2 अब्ज डॉलर, वाहन आणि ऑटो पार्ट्स 2.8 अब्ज डॉलर आणि कापडी रेडीमेड वस्त्र 2.8 अब्ज डॉलर इतकी निर्यात होतात। तर भारत अमेरिकेकडून कोणत्या वस्तू आयात करतो तेही पाहूया। भारत अमेरिकेकडून कच्चा तेल 4.5 अब्ज डॉलरचा आयात करतो, पेट्रोलियम उत्पादनं 3.6 अब्ज डॉलर, कोळसा 3.4 अब्ज डॉलर आणि कापलेले आणि पॉलिश केलेले हिरे 2.6 अब्ज डॉलर, तर विद्युत सामग्री 1.4 अब्ज डॉलर, विमानं आणि सुटे भाग 1.3 अब्ज डॉलर, सोनं 1.3 अब्ज डॉलर आयात केलं जातं। आता पाहूया नव्या व्यापारी करारामुळे यातलं काय स्वस्त होणार आहे। इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांचे लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि सुटे भाग आता स्वस्त होऊ शकतात। कृषी उत्पादनांमध्ये अमेरिकेहून आयात होणाऱ्या डाळी, डेअरी उत्पादनं आणि प्रोसेस्ड फूडच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे। तर होम अप्लायन्सेस म्हणजे वॉशिंग मशीन, फ्रीज यासारख्या घरगुती उपकरणांच्या किमतीतही घट होऊ शकतात, त्या वस्तू स्वस्त होऊ शकतात। हा करार केवळ आयातीपुरता मर्यादित नाहीये, तर या करारामुळे परदेशी व्यापार वाढवण्याची भारतीय उद्योजकांनाही मोठी संधी असणार आहे। कापड उद्योगात अमेरिकन बाजारपेठेत भारतीय कपड्यांवरील टॅरिफ कमी झाल्यामुळे मेड इन इंडिया कपड्यांची मागणी वाढू शकते। रत्न आणि दागिन्यांमध्येही बदल होऊ शकतात। जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात अधिक स्पर्धात्मक युग दिसून येईल, तर स्टील्स, केमिकल्स आणि इंजिनिअरिंग उत्पादनांना अमेरिकेत चांगली बाजारपेठ मिळू शकणार आहे। एकंदरीत भारत आणि अमेरिका करारामुळे भारतीय वस्तूंना अमेरिकी बाजारपेठेतल्या स्पर्धेचा सामना करण्यात मदत होऊ शकते। भारतीय वस्तू अमेरिकी बाजारात स्वस्त होऊ शकतात, वस्तूंच्या किमतीत समानता येऊ शकते। शुल्क कमी झाल्यामुळे निर्यातीचा खर्च स्थिर राहील, त्यामुळे अनिश्चितता संपुष्टात येईल। भारतीय पुरवठादारांवर अमेरिकी खरेदीदारांचा विश्वास वाढेल आणि व्यापारात वाढ होईल। त्यामुळे भारत आणि अमेरिकेतल्या या कराराचा हा सगळा आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।